सकाळचा नाश्ता असो किंवा मुलांचा टिफिन, रोज काय बनवायचं सुचत नसेल, तर एकदा ही रेसिपी जरूर ट्राय करा. बनवायला अगदी सोपी आहे. मोजून 15 ते 20 मिनिटात तयार होते आणि याला तुम्हाला फर्मेंटेशन वगैरे काही करायची गरज नाही आहे. चला मग बघूया रेसिपी कशी बनवायची तर. आणि ही रेसिपी जर तुम्ही मुलांच्या टिफिनला दिली तर डब्बा रिकामाच येईल. गॅरंटी आहे. एकदा ट्राय करून बघा. पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका. चला मग सुरुवात करूया. सर्वात आधी एका बाउलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे 2 ते 3 चमचे दही. पण आता माझ्याकडे दही नव्हतं किंवा तुमच्याकडेही नसेल तेव्हा काय करायचं, अर्धा कप दूध घेतलेलं मी, कोमट दूध आहे आणि त्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे आपल्याला. आणि आता हे दूध आहे ना, बघू शकता फेटल्यानंतर थोडंसं असं फाटतं, जसं आपण पनीर बनवायला वगैरे फाडतो ना, सेम त्याच पद्धतीने बघू शकता हलकं हलकंसं ते फाटलेलं आहे. जास्त पण लिंबाचा रस टाकू नका, इतकाच पुरेसा असतो. कोमट दुधामध्ये लिंबाचा रस टाकून फाडून घेतलं. जर दही असेल तर 2 ते 3 चमचे टाका, नसल्यावर असं करा. ठीक आहे. आता टाकायचं आहे आपल्याला 1 कप रवा. बारीक रवा आहे, जाड असेल तर मिक्सरमध्ये फिरवून घ्या. मिक्स करायचं थोडंसं आणि आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पाणी. जास्त पण नाही टाकायचं आणि कमी पण नाही. रवा चांगला भिजेल इतकंच आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता बघू शकता मस्त चांगलं एकत्र करून घेतलं आणि पाणीही बघू शकता तुम्ही. बॅटर आपल्याला जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचे. याच पद्धतीने आपल्याला बॅटर हवं आहे. त्यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ आणि आता झाकण ठेवून 15 ते 20 मिनटासाठी रवा भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊया. रवा भिजतोय तोपर्यंत इथे आपण चटणी रेडी करूया. ह्या पद्धतीने एकदा चटणी ट्राय करा, खूप छान लागते. आता बघा, हिरवी मिरची आपण गॅसवरती भाजून घेतली. शेंगदाण्याचं कूट आहे भाजलेलं आहे. नंतर भाजलेलं सुकं खोबरं आणि चवीनुसार मीठ. इथं तुम्ही भाजलेली फुटाणे डाळ घेतली तरी चालेल. कोथिंबीर, मीठ टाकायचं, लसूण टाकायचा, थोडीशी अर्धा चमचा साखर टाकायची आणि एकदम थोडंसं म्हणजे पाव चमचा लिंबूसत्व टाकायचे. आंबटपणा येतो. दही असेल तर दही टाकू शकता, नाहीतर लिंबाचा रस. पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरून घ्या. चटणी आपली तयार आहे. तडका देऊया आपण पुढे नंतर. बरं, रवाही चांगला आपला भिजलेला आहे बघू शकता. आता हे बॅटर आपल्याला मिक्सरमध्ये फिरून वगैरे काही स्मूथ करायचं नाही, असंच आपल्याला दरदरीतच ठेवायचं आहे. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा इनो आणि आता मस्त छान एकत्र करून बघू शकता. हे बॅटर आपलं चांगलं लाईट आणि फ्लफी झालेलं आहे. जास्त पण फेटू नका. मिक्स झालं की लगेच एका प्लेटमध्ये तेल लावायचे आणि साईडला लगेच पाणी गरम करायला ठेवायचे. इनो टाकल्यानंतर बॅटर आपल्याला लगेच एका प्लेटमध्ये वाफवायचे. इथे तुम्ही छोट्या छोट्या मिनी इडली केल्या तरी चालतील. जसं आपण ढोकळ्यासाठी आता वाफवतो ना, सेम त्याच पद्धतीने बॅटर मी ओतून दिलं एका प्लेटमध्ये आणि इकडे पाणी पण उकळलेलं आहे. इनो टाकल्यानंतर आता हे बॅटर आपल्याला लगेच वाफायला ठेवून द्यायचं आहे. फुल गॅसवरती 10 ते 15 मिनटं. छान वाफवल्यानंतर बघू शकता. आता चेक करूया आपण. सुरीला थोडंसं बॅटर लागलं तर आणखीन 2 ते 3 मिनटं तुम्ही हे बॅटर वाफवू शकता, पण गरज नाही आहे. काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड करूया. पूर्णपणे थंड झाल्यावरतीच त्याच्या वड्या पाडायच्यात आपल्याला. जसं तुम्हाला आवडतील तसं तुम्ही त्या साईजमध्ये वड्या पाडू शकता, नाहीतर तुम्ही या बॅटरचे मिनी इडली बनवल्या तरी चालतील. मी तर मस्तपैकी छान छोटे छोटे पीसमध्ये वड्या पाडून घेतलेल्या आहे त्याच्या आणि मस्त वड्या पडत आहेत थंड झाल्यावरती बघू शकता. आता याला असंही खाऊ शकता तुम्ही चटणीसोबत, नाहीतर मग आता मी जे करणार आहे म्हणजे थोडंसं मसाल्यामध्ये परतून घेणार आहे, त्यानेही खूप छान लागतात. आणि मुलांच्या तर आवडीचा होणार आहे हा पदार्थ. तुम्ही एकदा जरूर ट्राय करून बघा. बघू शकता मस्त छान जाळी पडली. आता इनोच्या ऐवजी तुम्ही सोडाही टाकू शकता, पण एवढी अशी जाळी नाही पडणार, मग त्याला एवढंसं लाईट नाही होणार ते. मस्त छान झालेले. आता याचा आपण तडका रेडी करूया. त्यासाठी गॅसवरती ठेवली एक कढाई. त्यामध्ये टाकायचे तेल, मोहरी. आता मोहरी जास्त टाकणार आहे मी. चटणीसाठी मला तडका तयार करायचा होता, तुम्ही हाच तडका यूज करणार आहे तिथं. कढीपत्ता टाकायचा आहे. थोडंसं तडका मी काढून घेते आता यातून आणि तो चटणीमध्ये टाकून देणार आहे. इथं मस्तपैकी आता लाल तिखट टाकायचं, थोडंसं हळद टाकायची, सांबार मसाला टाकायचा आहे आणि टाकायचा थोडासा मॅगी मसाला. खूप छान टेस्ट येते. जरूर ट्राय करून बघा अशा पद्धतीने. तुम्हाला प्लेन खायचं असेल तर प्लेनही खाऊ शकता, काही हरकत नाही. पण असं केल्यावर ते आणखीन छान लागतात ते. म्हणजे असं नुसतं खाल्लं तरी चालेल, चटणीची काही गरज नाही मग त्यावेळेस. मस्तपैकी छान आपली ही रेसिपी तयार आहे. मुलांच्या टिफिनला हमखास द्या, खूप आवडीने खातील. आणि बघू शकता बनवायला काही जास्त वेळ लागला नाही. सकाळी तुम्ही इझिली एक 15-20 मिनटात ही रेसिपी बनवू शकताय. झटपट होते आणि टेस्टी लागते. सकाळच्या नाश्त्याला बनवा, नाही तर संध्याकाळच्या नाश्त्याला. आता मस्त पावसाळा चालू झाला आहे. कधीही तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही ही गरमागरम रेसिपी बनवून खाऊ शकताय. चटणीसोबत सर्व करूया. मस्तपैकी
आपली ही रव्याची टेस्टी झटपट होणारी रेसिपी तयार आहे. जरूर ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.